जोश. चल उतरा खाली. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कपिल. आज आलेलो आहोत आम्ही कलावंती दुर्ग आणि प्रबळगडावर. दुपारचे आता वाजलेले आहेत 3 जवळपास. 2:49 म्हणजे 50 मिनिट झालेले आहेत. पुण्याहून आलेलो आहे. इथे तुम्ही पाहू शकता जवळ हे बेस विलेजमध्ये येता. बेस विलेजनंतर हे ठाकूरवाडी लागते. ठाकूरवाडीपासून तुम्ही समोर ह्या साईडला हे ठाकूरवाडी आणि इथं जेव्हा राईड घेता ह्या साईडला आपण आता हे जाऊ शकतो. समोर जे दिसते ते आहे प्रबळगड. ह्या साईडला त्याला प्रबळगड आहे, कलावंती दुर्ग. व्हिडिओ नक्की पाहत राहा. खूप मजा येणार आहे आजच्या ट्रॅकमध्ये. धन्यवाद. नमस्कार, मी आता पार्किंगच्या ठिकाणी आलो. इथं पाहू शकता अभिजित पार्किंग करतोय. पर बाईकनुसार इथं 30 रुपये पार्किंग आहे तुम्हाला. तर वर आल्यानंतर मित्रांनो आता जवळपास 4 वाजलेले आहे. आम्ही आता गडा सुरुवात केलं म्हणजे इथंच रेस्ट केलं बऱ्यापैकी. आणि ऊन तर भरपूर आहे त्यामुळं आम्ही थोडंसं वेट केलं. आता पायथ्याला सुरुवात झाली. त्या साईडनं पण एक जाऊ शकतो आणि इकडून त्या साईडने बाईकसाठी आहे. आणि ह्या साईडनं हे आपले 3 मित्र आहेत. कैलास पर्वत, तुमचं तोंड दाखवा थोडं. हा कैलास. आणि तर आपला ट्रॅकर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, सुप्रसिद्ध IT मधला होतकरू विद्यार्थी आणि कल्याण दरवाजा असलेला कल्याणकर. आणि आमचा भाऊ की पळून जातोय. गाडी तिथं पार्किंग करून गाडी वर पण या रस्त्यानं आणू शकता. वर या साईडला तुम्ही पाहू शकता. हा जो दिसतोय कलावंती आहे हे V टाईपचा हा. आणि हा साईडचा प्रबळगडमध्ये इथं पण तुम्हाला V टाईपचा दिसतोय ना ह्या साईडला, या साईडने. आणि इथून वर जाण्यासाठी प्रबळगडावर रस्ता आहे. पाहत राहा व्हिडिओ तुम्ही. खूपच मजा येणार आहे, रोमांचक दुपारचे. हा वर आल्यानंतर तुम्हाला असे छोटे छोटे टेंट वगैरे मिळतात. हा प्रबळगडाची सुरुवात. मित्रांनो, या गडाची माहिती काढल्या मला असे समजलं, हा गड खूपच म्हणजे भारतामध्ये अवघड म्हणून प्रसिद्ध आहे चढण्यासाठी. हा जेवढा अवघड आहे तेवढाच हा प्रसिद्ध पण आहे. हा गिर्यारोहणासाठी केंद्रबिंदू म्हणून चढण्यासाठी खूप प्रसिद्ध हा गड आहे. या गडाची सापडलेला आहे. ट्रॅकिंग करते वेळेस प्रत्येक गडावर तुम्हाला कुत्रा मिळतो. बघा किती शांत स्वभावाचा हा कुत्रा आहे. कुत्र्याला बोलवण्याचा हा एकमेव ऑप्शन असतो. सिटी वाजून बोलू शकता. पावसामुळे कसं बांध पडून चाललं एकदम दगडांमध्ये चीर पडलेली आहे. हा जिथे तुम्हाला हे पाहू शकता आपण, जे समोरचं गाव दिसतं तिथून आले. अशी वस्ती आहे इकडे. कोळी समाज इकडे असतो अजून पण. काय लाईफ असेल विचार करा. आणि इथे तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायचं असेल तर कॅम्पिंग वगैरे ह्यांच्याकडून मिळतं आहे. पाहू शकता आपण या वाटेने इथून या गावातून ठाकूरवाडीमधून असंच या मार्ग वर आलोच. हे इथं हे लागतं आहे. इथून वर आल्यानंतर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, हनुमान बजरंगबलीची मूर्ती लागते ते दाखवते. वर आल्यानंतर बजरंगबलीची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते.
बजरंग बली आणि गणपती बाप्पा. बजरंग बली की जय. गडावर आल्यानंतर तुम्हाला असे गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती जे की दगडावर कोरलेली आहे ते तुम्हाला पाहायला मिळते. असे अगोदरीकालीन आपल्याला चमत्कार दृश्य पाहायला मिळते गडावर आल्यानंतर. झाल्यानंतर 2 रस्ते आहेत, इकडे कॅम्पिंगसाठी आणि हा आपला कलावंती दुर्ग जो दिसतोय वरचा. या दुकानाच्या जवळ आल्यानंतर इकडे राईटला घ्यायचं. तर गडाच्या वर आल्यानंतर तुम्हाला इथं हे दिसतोय, इथं हा प्रबळमाचे हा गाव आहे. त्या गावामध्ये जवळपास 350 एवढी लोकसंख्या आहे अशी तिथं सांगण्यात आलेले आहे. या गावामध्ये कोळी समाज सर्वात जास्त आहे आणि या गावामध्ये गडावर खूपच धूमधामामध्ये आज पण आपल्या सर्वांचा मानला जाणारा पाडवा हा शिमगा सण खूप जोरदारात साजरा केला जातो गडावर. पाहू शकता इथं गडाच्या वर आल्यानंतर हा तुम्हाला जल जीवन मिशन, घर जल मिशन तुम्हाला पाहायला मिळते. माची प्रबळ हा गाव एक छोटासा आदिवासी वस्तीनं बसलेला आहे. एसटी समाज म्हणजे कोळी समाज हा आज पण या गडावर असतोय. इथं पाहू शकता, इथं प्रबळगडला आणि कलावंतीला जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पाहता प्रबळगडला कलावंती किती एकदम नॅचरल असं सारून शेणाने असं सारून हा घर किती मस्त असं बांधलेलं आहे. आणि अभिजित आपल्याला पाण्यासाठी सोय करतोय. गडावर खूपच मस्त वस्ती आहे, खूप रम्य वातावरण आहे. पाहू शकता आपला कैलास पर्वत विहिरीतलं पाणी पितो, एकदम नॅचरल पाणी. कसं आहे पाणी इंजिनियर साहेब? पिवा पाणी. राईटला घ्या, राईटला टर्न गेल्यानंतर तुम्हाला हा एवढा वर पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला विहीर दाखवतो. म्हणजे एवढा छोटंसं गाव आहे, त्या गावाला इथं पाण्याची साठवणूक या उन्हाळ्यामध्ये किंवा वर्षाचे 12 महिने पण गडावर पाणी साठवत होते. तुम्हाला विहीर दाखवतो. इकडून आल्यानंतर आपण पाहू शकता कपिल चाललाय. एक छोटीशी बारव आहे, विहीर आहे. तिथं आपल्याला काकू 12 महिने असते का पाणी? एकदम नॅचरल पाणी पाहू शकता तुम्ही. हा ना, हा प्रबळ जाते ना इकडे. पाहू शकता तुमचं आपला हत्ती एकदम जुना एकदम जुन्या अवस्थेचे पाहायला भेटतो. आणि इथे तुम्हाला टेंटिंग पण मिळू शकते. पर पॅकेजनुसार 500 रुपये एका माणसाचे जेवण, नाश्ता वगैरे. महालक्ष्मी हॉटेल म्हणून इथे टेंट आहे, पाहू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ पाहत राहा. आपण अजून खूप काही दगडाचा इतिहास पाहू शकता. एकदम किती शांत वातावरण आहे. असे छोटे छोटे जागी तुम्हाला डायरेक्शन दाखवण्याचे बोर्ड लिहिलेले आहे. मार्ग चुकण्याचा एवढं तर काही खास नाही आहे म्हणा. तुम्ही तुमच्या पद्धतीनं आनंद घेण्याचा प्रयत्न करा. पण आता त्या गावच्या वर आल्यानंतर तुम्हाला जे रस्ते दाखवले तिथं आल्यानंतर परत 2 रस्ते लागतात. इकडला आल्यानंतर लेफ्टला जाते
हा समोरचा इथला जो दिसतोय गाव आहे. इथून वर आल्यानंतर इकडला प्रबळगड आणि हा जाण्याचा इकडं कलावंती. तिथून आल्यानंतर तुम्हाला इथे गुफा, हा गुफा पाहिल्यावर आपल्याला असं आढळून येतोय की हा गुफा बुद्धकालीन असावा. बुद्धकालीन हा गुफा मेडिटेशनसाठी उपयोग करत असेल असं मला वाटतंय. आणि या गुफेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 20 ते 25 फूट असे मध्ये जावं लागेल. त्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला हा 15 ते 20 माणसं एका टाईमला या गुफेमध्ये बसून राहू शकतात. अशा प्रकारे या गुफेची बांधकाम करण्यात. ऑलमोस्ट आता आपण गडापर्यंत आलोय. जवळपास 4 वाजल्यापासून निघलोय. आता इव्हनिंगचा मोमेंट आपण इव्हनिंग पाहू शकता. आता मेन चढाई इथून चालू झालेली आहे. हा मेन टोक अजून याच्या वर पण आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला एक छोटासा स्टॉल लागतो. त्यानंतर इथून तुम्ही वर जाऊ शकता. या गडाचं नाव कलावंती दुर्ग असं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव कलावंतीन असं ठेवलं. या गडाची रचना अशी केलेली आहे की जे मी आता पायऱ्या चढत आहे त्या पायऱ्याची उंची 1.5 फूट असा हा दगड कोरून हा बांधकाम केलेला आहे. रुंदी आणि हाईट याची 1.5 फूटच्या जवळपास आहे. कलावंतीन दुर्ग हा कधी बांधला हे जरी सांगता येत नसेल तर त्या गुफेला पाहून हा गड बुद्धकालीन असावा असे सांगण्यात येतोय. या गडाचे पूर्वीचे नाव मुरुंजनगड असे होते. सिल्लार यादव या काळात या गडाचा उपयोग केला असावा असं सांगण्यात येते. शहाजीराजे मासाहेब आणि शिवाजी महाराज या गडावर यांचे काही काळ वास्तव्य होते असे सांगण्यात येते. त्यानंतर हा गड मोगलांमध्ये गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार आबाजी महादेव यांना कल्याण भिवंडीची मोहीम सोपवण्यात आली. त्यानंतर इसवी सन 1656 मध्ये कल्याण भिवंडीची मोहीम पूर्णपणे यशस्वी ठरल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड परत. पुढे पुरंदर तहनुसार झालेल्या मोहिमेत 23 गडांमध्ये कलावंती दुर्ग आणि प्रबळगड हे गड होते. त्यानंतर तह मोडून किल्लेदार केसरसिंग हड्डा यांच्यासोबत मराठी सैन्याने हमला करून हा गड स्वराज्यात परत आणला. हा आता जे गाव तुम्हाला दाखवतोय मी, जे तुम्हाला आता इथे वस्ती वगैरे म्हणलो ना, कोळी समाज राहतोय हा आज. आणि ते एकदम खालचा दिसतोय तो आहे त्या साईडचा ठाकूरवाडी. आता आपण गडाच्या सर्वात वर आहोत. जवळपास समुद्री तटारीपासून 2250 फुटावर आहोत. ही गडाची सर्वात शेवटची टोक आहे. हा सुंदर असा नजारा गडावरून दिसतोय. अपेक्षा करतोय की माझी माहिती तुम्हाला समजली असेल आणि या माहितीमध्ये जर काही चुकीचं असेल तर मला क्षमा करावी. यानंतरचा आपला प्रबळगडाचा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ